नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 11 डिसेंबर 2023. मी आज खरं तर नागपूरमध्ये आहे. युवा संघर्ष यात्रा आमची काल नागपुरात पोहोचली आणि त्यानंतर आज आम्ही नागपुरात आहोत. उद्या आमचा नागपुरामध्ये मोर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत सगळा आढावा पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की महाराष्ट्र कुठं आहे, भारतात महाराष्ट्र कुठं आहे असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा नुकतीच एक बातमी हाती लागली की महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये देशात नंबर 1ला आलेला आहे. हे कोण सांगतंय? कुठला राजकीय पक्ष सांगत नाही, कुणी व्यक्ती सांगत नाहीये, तर देशाचा राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभाग सांगतोय. आणि मग आपण जेव्हा बोलतो नेहमी की महाराष्ट्राचा बिहार झालाय, महाराष्ट्राचा यूपी झालाय, खरं तर आत्ता बिहार आणि यूपीला आपण मागे टाकलेलं आहे गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये, गुन्ह्याच्या नोंदणीमध्ये. आणि मग आपण आता बिहार आणि यूपीला बदनाम करायची गरज नाही खरं तर. कारण जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झालेत तेव्हा आकडेवारी गुन्हेगारीची वाढलेली आपल्याला दिसते. आकडेवारी आपण काढून बघू शकता. कारण मागच्या 5 वर्षातली सुद्धा 2014 ते 2019 या काळात सुद्धा गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं. आणि आता महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर जी आकडेवारी आता समोर आली आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळापासून जी सुरू झालेली आकडेवारी 2022ची आकडेवारी आलेली आहे ती देशात नंबर 1ला आहे. काय झालंय आपल्या महाराष्ट्राचं? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाला पडावा अशी परिस्थिती आहे. अतिशय डेंजर झोनमध्ये आपण आहोत. आपण कुठल्या नादात वावरतोय? या जाहिरातबाजीच्या या काळामध्ये आपण अनेक गोष्टी दुर्लक्ष करतोय. आपली मेमरी कमी झाली आहे का? शॉर्ट मेमरीत आपण आलोय का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. आमच्या नवतरुणाईला इन्स्टावर किंवा इतर कुठले न्यूज चॅनल वगैरे पाहिले तर ब्रेकिंग न्यूज येतात, हेडलाईन येते, मात्र बातमीच्या मागची बातमी येत नाही. कुठेतरी 2-4 बातम्या दाखवल्या जातात आणि हा गोदी मीडिया या महाराष्ट्राचं वास्तव समोर का आणत नाही? मग या महाराष्ट्राची आकडेवारी जेव्हा हे गोदी मीडिया दाखवत नाही तेव्हा मला प्रश्न पडतो की आम्ही कुठल्या बातम्या ऐकतो? कोणता मंत्री बोलतोय का याच्यावर? कोण बोलतोय याच्यावर? कुणी बोलत नाहीये. आणि या वाढत्या गुन्हेगारीचं कारण आहे बेरोजगारी. आणि म्हणून युवा संघर्ष यात्रा आम्ही जी काढली, आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली 800 किलोमीटर आम्ही चालून आलो. या काळात सुद्धा आम्हाला हेच वास्तव महाराष्ट्रामध्ये दिसलं. मग ते नगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अमरावती असेल, वाशिम जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, आम्ही आता नागपूर जिल्ह्यात आलो. सगळीकडे आम्ही पाहतोय बेरोजगारीचं प्रचंड मोठं प्रमाण आहे. तरुण हातावर हात ठेवून बसल्यात. अनेक ठिकाणी व्यसनाधीनता वाढलेली आहे. आणि मग दंगलखोर युवक कोण असतात असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा लक्षात येतं की बेरोजगार युवकांना तिकडे घेतलं जाते. कारण आमच्या धार्मिक भावना भडकवल्या जातात, जातीय अस्मिता आमच्या टोकदार केल्या जातात, धार्मिक अस्मिता आमच्या टोकदार केल्या जातात. मग मात्र आम्हाला आमच्या तरुणांना रोजगार देता येत नाही म्हणून आम्ही गुन्हेगारीकडे ढकलतो. हे कोण करतंय? तर आमचं सरकार करतंय. कोण सरकार करतंय? ज्याला अनाजी पंत म्हणतात, ज्यांचं नाव अनाजी पंत म्हणून महाराष्ट्र ओळखतो, त्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. का अनाजी पंत म्हणतोय त्यांना आपण? त्यांची जात नाही काढत आपण. लक्षात ठेवा, ही अनाजी पंत नावाची एक प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांना सुद्धा त्रास दिला होता. आणि मग स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांना त्या प्रवृत्तीने त्रास दिला, संत आणि समाज सुधारकांना त्रास दिला, महात्मा गांधींचा खून केला, दाभोळकर पानसरे सारख्यांचा खून केला. क्राईम त्यांच्याकडनंच वाढतोय. काय वाढलंय? आकडेवारी मी तुम्हाला जर द्यायची म्हटलं की माझी आकडेवारी नाहीये, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेली आकडेवारी आहे. देशात महाराष्ट्र पूर्वी एकेकाळी जेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख होते, पूर्वी ज्या म्हणजे 2014च्या आधीचा काळ आपण जर आठवला, विकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस महाराष्ट्र हा देशात प्रत्येक बाबतीत नंबर 1चा होता. गुजरात मॉडेल सुद्धा एक बनावट होतं. कुठेही गुजरात मॉडेल कशातही नव्हतं. केरळ आणि महाराष्ट्र हे देशात नंबर 1ला असायचे. मग ते शिक्षणामध्ये असेल, रोजगार निर्मितीमध्ये असेल, औद्योगिकरण, शिक्षणामध्ये, वेगवेगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र टॉप 3 मध्ये असायचा. परंतु 2014 नंतर महाराष्ट्र टॉप 3 मध्ये कशात गेलाय? तर गुन्हेगारीत गेलाय. आज नागपूर सिटीमध्ये आहे. नागपूर सिटी सुद्धा ही क्राईम सिटी म्हणून ओळखली जाते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? हे कोणाची कामं करतात? कुठेही कोणाला भेटत नाहीत. सोशल मीडियातनं किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठेतरी वकिली पॉईंट मांडायचे, खोटं बोल पण रेटून बोल, जनतेच्या मनावर काहीतरी खोट्या अफवा बिंबवायच्या. जे काही चाललंय खोटं, एकच गोष्ट 10 वेळा बोलली की माणसाला खरी वाटायला लागते. गोबेल्स नीती जी होती हिटलरची, या गोबेल्स नीतीचा प्रचार प्रसार त्या पद्धतीने हे बीजेपीचे लोक करतायत.
जी आकडेवारी आहे ती फार गंभीर आहे मित्रांनो. 2022 मध्ये जे गुन्हे दंगलीचे नोंदले गेलेत, विशेषतः धार्मिक दंगली, त्या किती आहेत माहिती आहे? 8,218 महाराष्ट्रात दंगली घडलेल्या आहेत आणि याच्यातल्या बहुतांश दंगली ह्या धार्मिक दंगली आहेत. मग त्याच्यामध्ये अमरावतीची असेल, कोल्हापूरची असेल, अशा अनेक दंगली महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या झाल्या. त्याच्यामध्ये जातीय दंगली, धार्मिक दंगलीचा आकडा मोठा आहे. आणि मग ह्या 8,218 जर गुन्हे नोंदले असतील दंगलीच्या स्वरूपाचे, याला जबाबदार कोण आहे? ही एका वर्षातली आकडेवारी 2022 मधली. दुसरी आकडेवारी कशातली आहे? महाराष्ट्र आत्महत्येमध्ये सुद्धा देशात नंबर 1 आहे. 1,70,924 आत्महत्या झाल्यात एकट्या 2022 मध्ये. याच्यामध्ये युवकांच्या आत्महत्या आहेत, शेतमजुरांच्या आत्महत्या आहेत, महिलांच्या आहेत किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. या सगळ्या मिळून आत्महत्या 1,70,924 आहेत. या देशात नंबर 1 ला आहेत. महाराष्ट्र आत्महत्यामध्ये नंबर 1, गुन्हेगारीमध्ये नंबर 1, दंगलीमध्ये नंबर 1. दुसरं काय घडलं? ही देशातली आकडेवारी आहे. बेरोजगारीचं प्रमाण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर जे वाढलं ते 2022 मधलं तासाला 19 युवक या देशामध्ये बेरोजगार युवक आत्महत्या करतायत. ताशी 19 युवक. आणि नरेंद्र मोदी म्हणतात 56 इंच देशात मान उंचावली, विश्वगुरु. हे का सांगत नाही तुम्ही मन की बात मध्ये की तासाला 19 युवक बेरोजगारी असताना आत्महत्या करतात? दुसरं काय? देशात महिलांच्यावरची गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. तेव्हा मला प्रश्न पडतो, आज ज्या एकनाथ शिंदेचं जे काय खोके सरकार आहे, ज्याला ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात, त्या सरकारमध्ये चित्रा वाघ असतील, रुपाली चाकणकर असतील, या महिला जेव्हा बोलतात, महिलांच्या अत्याचाराची आकडेवारी देशात जी काय आहे ती 4,45,256 आहे. म्हणजे जवळपास 4.5 लाख गुन्हे महिलांच्या अत्याचारावरील नोंदलेले आहेत. न नोंदलेले गुन्हे याच्यापेक्षा जास्त असतील. तेव्हा कुठं जातात या चित्रा वाघ बोलताना? कुठं जातात रुपाली चाकणकर बोलताना? त्यांना हे गुन्हे दिसत नाहीत. याच्यात महाराष्ट्र सुद्धा आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं किती आहेत? जेव्हा मोदी म्हणायचे 2014च्या आधी भाजपाकडनं अनेक गोष्टीचा प्रचार प्रसार केला गेला, भ्रष्टाचार भ्रष्टाचार. आज मोदींच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार वाढलेला आहे. या खोके सरकारच्या किंवा ट्रिपल इंजिनच्या महाराष्ट्राच्या सरकार सुद्धा गुन्हे वाढलेत. महाराष्ट्रामध्ये 941 गंभीर स्वरूपाचे प्रकरण पेंडिंग आहेत. 8% फक्त गुन्ह्यांची उकल झालेली आहे. 949 जर गुन्हे पेंडिंग आहेत गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे. हे का पेंडिंग आहेत? का फडणवीस याच्यावर काम करत नाहीत? का मोदी सरकार काम करत नाही? का एकनाथ शिंदे काम करत नाही? आणि जे अजितदादा म्हणतात की मी कामाचा आहे, प्रशासनावर माझा फार वचक आहे, ते अजितदादा कुठं गेले? 941 प्रकरणांचा अजितदादा तुम्ही काय करणार आहात? फडणवीसांना सांगणार आहात का? नाही सांगणार तुम्ही. मुद्दा असा आहे की पोक्सोचे गुन्हे, बाल अत्याचाराच्या संदर्भामधले पोक्सो ज्याला म्हणतो आपण, त्या बाल अत्याचाराच्या शोषणाचे गुन्हे 20,762 गुन्हे महाराष्ट्रात घडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस याला जबाबदार कोण? एकनाथ शिंदे साहेब याला जबाबदार कोण? तुम्ही शासन आपल्या दारी कार्यक्रम घेता, अजितदादा तुम्ही भाषण करता, मी रोखठोक बोलणारा, खरं बोलणारा. दादा ही आकडेवारी महाराष्ट्राच्या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन सांगा ना महाराष्ट्राला, तुमचं ऐकेल महाराष्ट्र. तुमचं अजितदादा मित्रमंडळ ज्या कारणाने भाजपाकडे गेलं तुम्ही सांगता ना, मोदीशिवाय देशाला पर्याय नाही, मोदीशिवाय देशाला पर्याय नाही. अजितदादा ही आकडेवारी काय सांगते? ही आमची आकडेवारी नाहीये. आम्ही राजकीय बोलत नाही अजितदादा. फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुमचं ते अपयश आहे, तुमचा तो भित्रेपणा आहे. कोयता गँगने जे गुन्हे केलेले गंभीर स्वरूपाचे 2,295 गुन्हे आहेत. काय प्रकार आहे हा? दादा तुम्ही पूर्वी कधीतरी इकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना किंवा त्याच्या आधी काही वर्ष फडणवीसांच्या काळात सुद्धा किंवा आता विरोधी पक्षनेत्याच्या काळात सुद्धा तुम्ही कोयता गँगबद्दल बोललेला होता. आता तुम्ही दादा कोयता गँगबद्दल बोलत नाही. फडणवीस बोलणार नाहीत कारण त्यांना हे राज्य नासवायचंय. देवेंद्र फडणवीसांना हे राज्य चांगलं ठेवायचंच नाही. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नासवायचा आहे. त्याच्यासाठीच त्यांनी हिंदू मुस्लिम दंगली घडवणे, मराठा ओबीसीचं वातावरण तेढ निर्माण करणे, कधी मराठा दलित करणे, जातीय दंगलींचं प्रमाण जे महाराष्ट्रात वाढले. महाराष्ट्र गुन्हेगारीत नंबर 1, आत्महत्यामध्ये नंबर 1, दंगलीमध्ये नंबर 1, बाल अत्याचारामध्ये, बालकांच्या शोषणामध्ये नंबर 1, महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र नंबर 1. 20,000 पेक्षा जास्ती महिला आणि मुली गायब आहेत. त्याची नोंद फक्त झाली, अनेकांची नोंदही नाही. आणि म्हणून असा हा महाराष्ट्र बिहार UP पेक्षा आपण नंबर 1 ला गेलेलो आहोत.
आपण अप्रगतीकडे चाललेलो आहोत. आपली प्रगती खुंटलेली आहे. विकासापासून महाराष्ट्र दूर गेलेला आहे. कुठं नेऊन ठेवलाय आमचा जुना महाराष्ट्र? आमचे आजचे दिन नको. आमचे 2014चे आधीचे दिवस होते ते योग्य दिवस होते, कारण शेतकऱ्याच्या पदरात सुद्धा काय पडलेलं नाहीये, म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा वाढतात. आज महाराष्ट्रामध्ये आजच पाहिलं असेल आपण, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिकला मोठं आंदोलन केलं. ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी त्या आंदोलनात सामील झाले. पवार साहेबांच्या काळामध्ये कांद्याची निर्यात कधी थांबवली नव्हती. पवार साहेबांच्या काळामध्ये शेतमालाला निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात होतं. आज ते दिलं जात नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट झाली. उत्पन्नाचा खर्च वाढला, मात्र भाव वाढले नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांची बेरोजगारी वाढली. शेतीपूरक व्यवसाय नष्ट झाले. आज मराठवाडा आणि विदर्भाच्या ज्या प्रगती व्हायला पाहिजे ती झालेली नाही. याला सर्वस्वी हे भाजपाचं सरकार जबाबदार आहे. नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मन की बात करताना, देवेंद्र फडणवीस भाषणबाजी करताना, फेकाफेकी करताना जरा भान ठेवा आणि कधीतरी सत्य बोलायची तयारी ठेवा. अजितदादा मित्रमंडळाने या गोष्टींची उत्तरं दिली पाहिजेत. जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींचं समर्थन करता, नरेंद्र मोदीशिवाय देशाला पर्याय नाही हे खोटं बोलता, तुमच्या स्वतःचा बचाव करण्यासाठी. आजच कळलं की छगन भुजबळांच्यावरची केस ईडीने काहीतरी मागं घेतल्याची ती बातमी आली. काय चाललंय हे? आणि म्हणून ही वॉशिंग मशीन जी गुजरातची आलेली आहे, त्या वॉशिंग मध्ये अजितदादा मित्रमंडळाला घातलं, एकनाथ शिंदेच्या लोकांना घातलं आणि ते सगळं शुद्ध करून घेतले. आज नवाब मलिकांना जेव्हा विरोध करतात देवेंद्र फडणवीस, त्याच वेळेस मात्र प्रफुल्ल पटेलांना विरोध करत नाहीत. मिरची इक्बाल प्रकरण सगळं माहिती आहे. ईडीच्या प्रकरणामध्ये जी प्रकरणं अजितदादा मित्रमंडळाची आहेत त्यांच्या बाबतीत मात्र देवेंद्र फडणवीस दुटप्प भूमिका घेतात. किंवा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले अनेक जण यावर गुन्हे दाखल आहेत. अनेक जणांच्यावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मागच्या 5 वर्षात जे आरोप झाले ते सगळे आरोप आज गुंडाळून ठेवलेले आहेत. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हाच एक प्रश्न सवाल होतो. मी जनतेला आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या तरुणांना आवाहन करतो की आपण आता जागं व्हायला पाहिजे. 2024च्या निवडणुकीमध्ये या लोकांना जर आपण खाली बसवलं नाही, घरी बसवलं नाही, सरकारमधून बाहेर फेकलं नाही, तर तुम्हाला आम्हाला कोणी काळ माफ करणार नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचे. आत्ता नाही तर कधीच नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि महाराष्ट्राला आपल्याला वाचवावं लागेल. बिहार यूपीपेक्षा महाराष्ट्राची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला आपण सगळेजण मिळून या राज्य सरकारला, या नाकर्ते सरकारला, ट्रिपल इंजिन खोके सरकारला घरी बसूया. 2024ची निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. धन्यवाद.